नवरा बायकोंचं पटत नाहीये, एकत्र घरात राहू शकत नाहीये. अशा वेळेला काय करायचं तर घटस्फोट घ्यायचा. दोघांचा निर्णय, संमतीचा निर्णय, आणि कोर्टात जाऊन काय करणार तर म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स हा फाईल करणार. ऐकायला खूप सोपा आहे आणि पटकन, खरं तर पटकन होणारा घटस्फोट आहे. याच्यामध्ये कुठलाही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करायचे नाहीयेत. फक्त तुमच्या टर्म्स कंडिशन्स ठरवायच्या आहेत, कोर्टात जायचंय. जास्तीत जास्त लागणारा वेळ आहे तो 6 महिने आणि घटस्फोट तुम्हाला मिळून जाणार आहे. पण खरंच या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स मध्ये पण काही ट्विस्ट येऊ शकतो का, किंवा हा घटस्फोट नाकारला जाऊ शकतो का? या संदर्भामध्ये ना सुप्रीम कोर्टाचं 2026 आताचं एक जजमेंट आहे, फार सुंदर जजमेंट आहे. आता त्याबद्दल काय घटना घडल्या आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस का गेली, या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते. आता झालं असं की ही दिल्लीची केस आहे. 2000 साली या दोघांचं लग्न झालं, 2 मुलं झाली, वरवर सगळं चांगलं चाललं होतं. पण घराच्या 4 भिंतींमध्ये वाढत होते ते मतभेद, वाढत होता तो दुरावा. या सगळ्या वाढलेल्या दुराव्यामुळे साधारणतः 23 वर्ष लग्नाला झाल्यानंतर नवऱ्याने फॅमिली कोर्ट दिल्ली इथे येऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. नवऱ्याने बरेच आरोप बायकोवरती केले होते. त्यामध्ये क्रुएल्टी होती, त्यामध्ये ॲडल्टरी होती. आणि अशी घटस्फोटाची केस दाखल झाल्यानंतर अर्थात कोर्टाने कायद्याप्रमाणे बायकोला नोटीस पाठवली. आता बायको या केसमध्ये हजर पण झाली. ती झाल्यानंतर अर्थात फॅमिली कोर्टाच्या नियमाप्रमाणे ही केस परत काउन्सिलिंगसाठी पाठवण्यात आली. आता जेव्हा ही काउन्सिलिंगला केस पाठवण्यात आली त्यावेळेला बायकोनी घटस्फोट देण्याचं मान्य केलं. सुटली ना केस, किती सोपं आहे. बायकोनी घटस्फोट द्यायचं मान्य केलं आणि आता घटस्फोट मिळून जाणार होता. पण यामध्ये बऱ्याच गोष्टी पुढे हळूहळू वाढत गेल्या. आता यामध्ये जेव्हा बायकोनी घटस्फोट देण्याचं मान्य केलं त्यावेळेला त्याबरोबरीनेच दोघांनी काही कन्सेंट टर्म्स पण ठरवल्या. घटस्फोट होणार होता, दोघंही विभक्त होणार होते, त्या दोघांमध्ये काही प्रॉपर्टीज होत्या, पैशांचे काही व्यवहार होते, ते कसे पूर्णत्वाला जाणार या संदर्भात ह्या टर्म्स होत्या. आता या टर्म्समध्ये ठरलं असं की नवऱ्यानी बायकोला 1.5 कोटी रुपये कायमस्वरूपी पोटगी, फुल अँड फायनल सेटलमेंट म्हणून द्यायची. त्याबरोबरीनेच नवऱ्यानी बायकोला 14 लाख रुपये गाडी घ्यायला द्यायचे. बरं, त्याच्यानंतर काय ठरलं तर नवऱ्याचा जो काही बिझनेस आहे ज्याच्यामध्ये बायको इन्व्हॉल्व्ह आहे तर बायकोनी त्याच्यासाठी सही देऊन टाकायची. आणि काही प्रॉपर्टीज आहेत ज्या नवऱ्यानी बायकोच्या नावानी केलेल्या आहेत त्यासाठी बायकोनी गिफ्ट डीड असेल किंवा रिलीज डीड असेल ते नवऱ्याच्या नावानी करून टाकायचं. यामध्ये काही ज्वेलरी होती जी बायकोची होती असं तिचं म्हणणं आहे, जी नवऱ्याच्या ताब्यात होती तीही नवरा तिला द्यायला तयार झाला. अशा प्रकारे दोघांनी एकत्र येऊन समझोत्याने एक करार केला आणि त्याप्रमाणे हा घटस्फोट होणार होता. हे सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ठरल्या. आता या टर्म्स कंडिशन ठरल्याप्रमाणे नवऱ्यानी ती केस, त्यांनी दाखल केलेली केस मागे घ्यायची होती आणि म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स त्यांनी फाईल करायचा होता. त्याप्रमाणे नवऱ्यानी ती केस मागे घेतली आणि म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स कोर्टामध्ये दाखल झाला. आता तो दाखल झाल्यानंतर हे सगळे जे काही पैसे ठरलेले होते, 75 लाख असतील, 14 लाख गाडीचे असतील आणि शिवाय ज्वेलरी असेल, हे सगळं नवऱ्यानी बायकोला देऊन टाकलं. यामध्ये काय व्हायला पाहिजे तर आता बायकोनी नवऱ्याला बिझनेससाठीचं नो ऑब्जेक्शन देणं आहे किंवा बाकीच्या प्रॉपर्टीज त्याच्या नावाने परत करणं आहे. यामध्ये बायकोनी जे बिझनेस संदर्भातल्या ज्या काही सह्या होत्या त्या नवऱ्याच्या नावाने देऊन टाकल्या. पण जेव्हा दुसऱ्या सह्या देण्याची वेळ आली, प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जेव्हा ट्रान्सफर करायची वेळ आली आणि शेवटची सही, म्हणजे पहिली सही बायकोनी दिली होती की हो मला घटस्फोट घ्यायला मी तयार आहे आणि त्याप्रमाणे या टर्म्स कंडिशन्स आमच्या ठरल्या आहेत. आता अपेक्षित काय आहे तर शेवटी पण सही एक द्यावी लागते की आम्ही जे काही मी पहिल्यांदा म्हटलं होतं की मला घटस्फोट पाहिजे आहे त्याप्रमाणे मला आजही घटस्फोटाच्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी आपल्याला पुन्हा एकदा सही नवरा आणि बायको यांची घ्यावी लागते कोर्टामध्ये. पण ती घेण्याच्या वेळेला या बायकोनी त्याला नकार दिला. आता हा नकार दिला, पुढे काय, घटस्फोट होणार का घटस्फोट नाही होणार? आता यामुळे तिच्या या नकारामुळे खूप गोष्टी पुढे बदलत गेल्या. पर बायको हिने जेव्हा नकार दिला तर ती नुसता नकार देऊन थांबली नाही, तर तिने काय केलं तर नवऱ्याच्या विरुद्ध अचानक 23 वर्षाच्या लग्नामध्ये हिने कुठलीही तक्रार, कुठलीही कंप्लेंट, कुठलाही अर्ज कुठेही केलेला नाही. पण अचानक मला म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सवर सही करायची नाही असं म्हणून तिने डोमेस्टिक व्हायलन्सची केस, वेगळी केस नवऱ्याच्या नावाने दाखल केली. बरं, त्यामध्ये तिने फक्त नवऱ्याला घेतलं का तर नवऱ्याच्या आईला देखील घेतलं आणि अशी केस कोर्टामध्ये दाखल झाली.
नवऱ्याने देखील सेटलमेंट ॲग्रीमेंट होऊन देखील बायको आता सही देत नाही घटस्फोटासाठी. मी ऑलरेडी 89 लाख रुपये बायकोला दिलेले आहेत, शिवाय मी तिला सगळी ज्वेलरी दिलेली आहे, बाकीचे टर्म्स मी पूर्ण करायला तयार असताना पण ती सही द्यायला नकार देते. शेवटी नवऱ्यानी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस दाखल केली. नवऱ्यानी हेच सगळं पुन्हा सुप्रीम कोर्टाला देखील सांगितलं की म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स त्यांनी कसा दाखल केला, कशा टर्म्स कंडिशन्स ठरल्या आणि तो कसा तयार आहे हे पूर्णत्वाला नेण्यासाठी. सुप्रीम कोर्टाने जेव्हा बायकोला नोटीस काढून बोलवून घेतलं तेव्हा बायकोनी एक नवीनच काहीतरी नवीन कहाणी कोर्टासमोर आणली. बायकोनी असं सांगितलं की हे जे काही सेटलमेंट ॲग्रीमेंट झालं होतं, अपार्ट फ्रॉम दिस आमचं अजून एक ॲग्रीमेंट झालं होतं ईमेलच्या द्वारे. बायकोनी असं सांगितलं की हा जो नवऱ्याचा वकील आहे त्यांनी मला एक ईमेल पाठवलेला आहे आणि त्या ईमेलमध्ये असं आमचं ठरलं होतं की 120 कोटींची ज्वेलरी आणि 50 कोटींची सोन्याची बिस्किटं असं मला नवरा देणार होता. सुप्रीम कोर्टाने खरं तर आश्चर्य व्यक्त केलं की मग इतकी मोठी रक्कम आणि इतकी मोठी अमाऊंटचं सोनं तुम्ही तुमच्या सेटलमेंट ॲग्रीमेंटमध्ये का नमूद केलं नाही? महत्वाचं, तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला वकिलांचा सपोर्ट आहे, इतकी मोठी गोष्ट तुम्ही का नाही नमूद केली? असं पुन्हा पुन्हा त्यांनी कारण विचारलं. आता तेव्हा या कारणाचं इतकं मजेशीर तिने उत्तर दिलंय. ती असं म्हणते याच्यामध्ये की मी नमूद केलं नाही कारण त्यांनी तो ईमेल केला होता, शिवाय नवऱ्याने मला असं सांगितलं होतं हे जर सगळं मी नमूद केलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझ्या मागे लागेल आणि मला वेल्थ टॅक्स भरावा लागेल आणि ते वाचवण्यासाठी आपण नको नमूद करायला याच्यामध्ये. हे कारण असूच शकत नाही. त्यामुळे कोर्टाने असं सांगितलं की बाकीच्या सगळ्या टर्म्स कंडिशन्स बरोबर ही पण टर्म सेटलमेंट ॲग्रीमेंटमध्ये असणं गरजेचं होतं. तसंच कोर्टाने हा जो ईमेल होता तो देखील वाचला. त्या ईमेलमध्ये असं कुठेही नमूद नाही आहे की हे 120 कोटींचं जे काही ज्वेलरी आहे, 50 कोटींची सोन्याची बिस्किटं आहेत, हे नवऱ्यानी बायकोला देणं कबूल केलेलं आहे. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाने बायकोनी जो दाखल केलेला डीव्हीचा अर्ज आहे, खरं तर तो तिने जेव्हा घटस्फोट द्यायला नकार दिला तेव्हापासून जवळजवळ 8 महिन्याच्या विलंबानंतर दाखल केला होता. असा हा डीव्हीचा अर्ज देखील कोर्टाने वाचला. त्या अख्ख्या डीव्हीच्या अर्जामध्ये आईवरती, नवऱ्याच्या आईवरती आणि नवऱ्यावरती कुठलेही स्पेसिफिक ॲलिगेशन नव्हते. आता 23 वर्षांच्या संसारामध्ये बायको कधीही कुठेही जाऊन कंप्लेंट करत नाही. 8 महिन्याच्या विलंबानंतर जो काही डीव्हीचा अर्ज दाखल होतो त्या डीव्हीच्या अर्जामध्ये देखील कुठलंही ॲलिगेशन नाही. फक्त ती हेच नमूद करते, हा ईमेल मला आला, सेटलमेंट ॲग्रीमेंटच्या पेक्षाही बाहेर जाऊन त्यांनी मला इतकं सोनं देणं होतं आणि आता तो देणं मला नाही म्हणतोय किंवा त्याचा नकार देतो आणि त्यामुळे माझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करा. कायद्याचा खरंच हा गैरवापर होता का? तर सुप्रीम कोर्टाने तिथेच बायकोला फटकारलं की फक्त आणि फक्त सेटलमेंट ॲग्रीमेंटच्या व्यतिरिक्त काही सोनं जे तुम्ही म्हणताय हे मान्य केलं होतं असं ईमेलमध्ये कुठेही नाही. ह्या सोन्यासाठी तुम्ही डीव्ही जर फाईल करत असाल तर तो मान्य नाही. इट इज नॉट अलाउड. महत्वाचं म्हणजे कोर्टाने याच्यामध्ये हेही म्हटलं, आईवरती, आईचा कुठेही अर्थार्थी संबंध नसताना फक्त प्रेशर टाकण्यासाठी आणि तुम्हाला हवं तसं अजून सेटलमेंटची अमाऊंट असेल, सेटलमेंटच्या बाकीच्या काही गोष्टी असतील, तुमच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे करत आहात आणि हे आफ्टर थॉट आहे. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सची ही जी केस होती ती सुप्रीम कोर्टाने रद्द करून टाकली. त्याशिवाय आर्टिकल 142 याचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने दोघांचाही घटस्फोट मान्य केला. त्याचबरोबरीने कोर्टाने हे देखील सांगितलं नवऱ्याला की उरलेले जे काही पैसे आहेत ते तू कोर्टामध्ये डिपॉझिट कर आणि बायकोला सांगितलं ज्या प्रॉपर्टीज तिच्या नावावर आहेत आणि सेटलमेंट ॲग्रीमेंटनुसार त्यांनी जे काही ठरवलं होतं की त्या नवऱ्याच्या नावाने परत देऊन टाकायच्या, त्या तातडीने करून टाक. जर बायकोनी नाही केल्या किंवा ती रजिस्टर समोर हजर नाही झाली तर कोर्टाने रजिस्टरला सुद्धा आदेश दिले, जर ती 4 आठवड्यामध्ये हजर नाही झाली तर तुम्ही तिच्या वतीने नवऱ्याच्या नावाने त्या प्रॉपर्टी सगळ्या ट्रान्सफर करा. असं म्हणून कोर्टाने ती संपूर्ण केस ही निकाली लावली. इमोशनल डिस्प्यूट आहे म्हणून तुम्ही कुठलाही कायद्याचा आधार घेऊ शकत नाही आणि त्यासाठी निष्कारण सेटलमेंट ॲग्रीमेंटमधून मागे फिरणं असेल किंवा त्याच्यानुसार येणाऱ्या कुठल्या वेगवेगळ्या क्रिमिनल केसेस असेल अशा तुम्हाला दाखल करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने हे जेव्हा स्पष्ट सांगितलं बायकोला की जेव्हा तुमचं नातं ऑलरेडी तुटलेलं आहे, एकत्र येण्याची कुठेही शक्यता नाही आहे, त्यामुळे घटस्फोट हा मला
निश्चित स्वरूपात अलाउ करावाच लागेल आणि ज्या काही तुमच्या सेटलमेंटच्या टर्म्स ठरल्या होत्या त्याप्रमाणे नवऱ्याला आदेश देण्यात आले की ते तू पूर्ण कर, बायकोलाही आदेश देण्यात आले की ज्या तू ठरवलेल्या टर्म्स होत्या ज्याच्यावरती तू सही केली होतीस त्याही तू पूर्ण कर. सेटलमेंट अग्रीमेंटवरती सही केली त्याच वेळेला सही करतानाच तिने विचार करायला पाहिजे होता. जर खरंच तिची इच्छा नव्हती तर त्यावेळेला तिने सही करायलाच नाही पाहिजे होती. ती वेल एज्युकेटेड आहे, ती मॅच्युअर आहे, तिला गोष्टी कळतात, तिने तिचा वकील केलाय. त्यामुळे जेव्हा हे सगळं चारी बाजूनी जेव्हा गोष्टी तिच्या ज्या चारी गोष्टी तिच्याकडे आहेत त्यावेळेला अर्थात तिने सही करताना 100 वेळा विचार करूनच तिने सही केलेलीच असणार असंच गृहीत धरलं जातं. त्यामुळे सेटलमेंट अग्रीमेंटवरती कन्सेंटनी सही झालेली आहे, त्यामुळे ते पुढे नेणं हे तिचं कर्तव्य आहे. आणि जर ती ते करत नसेल तर कोर्ट तिच्यावरती ते बाइंडिंग करतं. महत्वाचं म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये देखील तुम्हाला मागे फिरता येतं. हे कधी फिरता येतं? 2 सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्हाला हे करता येतं. पहिलं काय आहे तर जेव्हा एखादा फ्रॉड झालाय किंवा कोणीतरी माझ्यावरती प्रेशर टाकतंय किंवा कुठला इन्फ्लुएन्स आहे आणि त्या इन्फ्लुएन्स पायी मी सही करते आणि हे कोर्टामध्ये तुम्हाला या तिन्ही गोष्टींपैकी एखादी गोष्ट कोर्टात सिद्ध करता येते तेव्हा कोर्ट तुमच्यावरती विश्वास ठेवतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या टर्म्स कंडिशन्स ठरल्यात त्याप्रमाणे त्या फुलफिलच झालेल्या नाहीयेत तेव्हा ज्याच्या बरोबर ते फुलफिल होणं बंधनकारक होतं तो व्यक्ती म्हणजे बायको असेल किंवा नवरा असेल ते म्हणू शकतं की आता मला याच्यावरती सही करायची नाही कारण या टर्म्स कंडिशन्स ठरल्या होत्या आणि सही झालेली नाही. पण अशा दोन्ही सर्कमस्टन्सेस नसतील आणि फक्त मला वाटतंय कारण मला इमोशनल डिस्प्यूट माझ्या मनात सुरू झालेला आहे, माझ्या मनामध्ये बरेच अनेक विचार यायला लागले म्हणून मला आता नाही द्यायची, तर त्याला कोर्ट म्हणतं हे मान्य नाही. ह्या सगळ्या एकंदर गोष्टी बघता म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स जरी सोपा वाटत असला तरी तो दाखल करताना बऱ्याच गोष्टी लक्षात आपण घेतल्या पाहिजेत. महत्वाचं म्हणजे या नवऱ्यानी काय महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती तर एखादी जेव्हा आपण अट मान्य करतो 1.5 कोटीची ही अट असेल किंवा ज्वेलरीची असेल किंवा 14 लाख गाडीचे असतील तर हे सगळे पैसे जे त्यांनी बायकोच्या हातात दिले ते न देता फॅमिली कोर्टामध्ये ही सोय आहे किंवा कुठल्याही कोर्टामध्ये ही सोय असते की ते सगळे पैसे बायकोच्या नावाने तुम्ही कोर्टात भरू शकता आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटची सही जेव्हा बायकोची होते त्यावेळेला हे सगळे पैसे ते सही होताना तिला कोर्टाकडून परत मिळतात. हे नवऱ्यानी जर केलं असतं तर कदाचित सेकंड मोशनच्या वेळेला जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा बायकोनी जो नकार दिला तो नसता झाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नवऱ्यानी जी दाखल केलेली जी घटस्फोटाची केस होती ती त्यांनी जी विड्रॉ केली ती विड्रॉ न करता ती तशीच जर त्यांनी पेंडिंग ठेवली असती तरी देखील हा प्रश्न उद्भवला नसता. कुठेतरी मला असंही वाटतं या केसमध्ये म्हणजे केसचा अभ्यास करताना की कदाचित नवऱ्यानी केलेले जे ॲलिगेशन आहेत ॲडल्टरीचे आहेत किंवा क्रुएल्टीचे आहेत ते बायकोला नको होते आणि नवऱ्याकडनं ते विड्रॉ करून घेण्यासाठी बायकोनी ती पहिल्यांदा नवऱ्याला केस विड्रॉ करायला लावली, काही रक्कम स्वीकारली आणि नंतर ती म्हणली आता मला तुझ्याबरोबर काही सेटलमेंट करायची नाही. आणि शेवटी हे या दोन्ही गोष्टी नवऱ्याने केल्या असल्यामुळे त्याला सेटलमेंट अग्रीमेंट हे फुलफिल करावं बायकोनी यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धडपड करावी लागली. अर्थात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि त्याच्या बाजूनी तो निकाल देखील लागला, पण त्यासाठी अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले आणि अनेक महिन्याचा स्ट्रगल त्याला करावा लागला. त्यानंतर त्याच्या बाजूनी हा निकाल लागला. त्यामुळे कुठलंही म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल करताना खूप अनेक बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊनच तो घटस्फोट फाईल केला पाहिजे. बायकोला मान्य देखील केलं असेल नवऱ्याने की मी तुला एवढं सोनं देईन, कारण हा नवरा खूप बिग शॉट आहे असं आपल्याला वाटतं. मग जर बायकोला मान्य केलं होतं, ईमेलही तो स्पेसिफिक नाही आहे, त्या ईमेलमध्येही नीट लिहिलेलं नाही आहे, तर हे महत्वाचं आहे की जे काही तुमचं ठरेल मग त्याला इन्कम टॅक्स लागो, त्याला अजून कुठला टॅक्स लागो, तरी देखील ते सगळं म्हणणं ज्या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स तुमच्या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये येणं गरजेचं आहे. जर एखादी पण टर्म त्या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये लिहिलेली नसेल तर ती एक्झिक्यूट करणं हे नवरा असेल किंवा ती बायको असेल हे प्रचंड कठीण होतं. आउट ऑफ कोर्ट झालेली सेटलमेंट ही कोर्टाकडनं एक्झिक्यूट करता येत नाही. त्यामुळे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स दाखल करताना हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. जे तुम्ही ठरवताय, जे आपापसामध्ये तुम्ही मान्य करताय, जे तुम्ही कन्सेंटनी आज म्हणताय हो, ते सगळं कोर्टामध्ये दाखल होणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते नसेल तर तो घटस्फोट मिळणं आणि त्या टर्म्स एक्झिक्यूट करणं प्रचंड अवघड होतं. पण ही जर केस बघितली तर या केसमध्ये बायकोनी जवळजवळ 8 महिन्याच्या
विलंबानंतर ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली होती. आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस अर्थातच तिने तिच्या वकिलांच्या सांगण्याप्रमाणेच ती दाखल केली असणार, पण सगळ्या त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये कुठेही आई विरुद्ध म्हणजे नवऱ्याच्या आई विरुद्ध असेल किंवा नवऱ्याविरुद्ध असेल कुठेही आरोप नव्हते. आरोप काय होता तर ठरलेली ज्वेलरी मला मिळालेली नाही, हा फक्त आरोप होता. प्रामुख्याने हे बघायला पाहिजे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 याच्या अंतर्गत कोणाला केस करता येते ज्याच्यावरती खरंच डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे. मग ते फिजिकल असेल, इमोशनल असेल, इकॉनॉमिकल असेल, मेंटल असेल, ह्या सगळ्यांचा उल्लेख त्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या कंप्लेंटमध्ये येणं गरजेचं आहे. तुमच्यावरती जो काही अत्याचार झालेला आहे ते इन्सिडेन्सेस नुसार यावं लागतं. जर ते नसेल तर तो डोमेस्टिक व्हायलन्स धरला जात नाही. एखाद्या गोष्टीची वसुली करणं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही. त्यामुळे वकिलांचा जर असा सल्ला मिळत असेल आणि त्यानुसार तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करत असाल तर कोर्ट तुम्हाला फटकारूनच लावणार आहे. तसंच या केसमध्ये देखील सुप्रीम कोर्टाने ही डोमेस्टिक व्हायलन्सची बायकोनी दाखल केलेली जी केस होती ती शेवटी क्वॅशच केली. त्यामुळे बायकोच्या हातामध्ये शेवटी आलं काय तर जे तिने ठरवलेलं सेटलमेंट ॲग्रीमेंट होतं तेच तिला एक्झिक्यूट करावं असं बंधनकारक सुप्रीम कोर्टाने केलं. शेवटी एवढ्या महिन्याच्या बॅटलनंतर जे ठरलं होतं तेच तिला मिळालं. जे आउट ऑफ कोर्ट हे बायकोचं म्हणणं आहे, जे ठरलंय ते तिला मिळालं नाही. त्यामुळे कोर्टाचं हेच म्हणणं होतं की सेटलमेंट ॲग्रीमेंट एकदा ते झालं की ते पूर्ण करण्याची जबाबदारी दोघांची आहे आणि ते तुम्ही करत नसाल तर इट इज नॉट अलाउड.